राजधानी नागपुरात बंजारा समाजाची सांस्कृतिक ओळख असलेल्या तीज उत्सवाची सांगता आज मोठ्या उत्साहात करण्यात आली। नागपूरच्या मानेवाडा परिसरातील महल्ले सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। बंजारा समाजाच्या अति महत्त्वाच्या उत्सवापैकी एक म्हणजे तीज उत्सव। त्याचं आज विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। मी सध्याला आता उपराजधानी नागपूरच्या महल्ले सभागृहामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा बांधव जे आहे ते एकत्र येऊन हा तीज उत्सव प्रतिवर्षीच मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतात। या तीजची सांगता केली जाणार आहे, म्हणजे विसर्जन याचं केलं जाणार आहे। नेमकं या समाजामध्ये या उत्सवाचं काय महत्त्व आहे, आपण त्यांचे नायक आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। नायकजी, काय सांगाल, आज तीज विसर्जन आहे, नेमकं तुमच्या समाजामध्ये या उत्सवाचं काय महत्त्व आहे? तीज महोत्सव हा बंजारा समाजाच्या पवित्र संस्कृतीचा आणि रूढी परंपरांचं दर्शन घडविणारा आणि हा सण मातृशक्तीला वंदन करणारा आहे। या नागपूर शहरामधून विविध भागातून सर्व बंजारा बंधू भगिनी एकत्र येऊन बंजारा समाजाच्या एकतेचं प्रतीक इथे करतात। हा तीज महोत्सव यामध्ये 10 दिवसाच्या महोत्सवामध्ये माता गौरीचं पूजन आणि राधाकृष्णाची आराधना केल्या जाते। आज विसर्जन आहे। या विसर्जनाच्या दिवशी माता गौरीला आम्ही निरोप देतो आणि त्यानिमित्त विविध गाणे आणि संस्कृती परंपरागत असलेले गीत आणि नृत्य आम्ही ते करून हा सण साजरा करतो। बंजारा समाज या सणानिमित्त बंजारा समाज एकतेचे दर्शन घडवितात। बंजारा समाजाची संस्कृती जतन करण्यासाठी हा तीज महोत्सव आम्ही साजरा करीत असतो। पूर्ण दूरदूरून लोक येतात, सगळ्यांची भेट होते। हा महत्त्वाचा उद्देश आहे या तीजाचा। कोणी नोकरी करतात, कोणी व्यवसाय करतात, मात्र समाजाचा उत्सव संस्कृती ही परंपरा जपण्यासाठी तीज उत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी ते याच पद्धतीने जे आहे ते एकत्र येत असतात। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।